टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। विधानसभा निवडणुकीमध्ये मतांची चोरी झालेली आहे असा आरोप मागच्या काही दिवसांपासून सातत्याने काँग्रेस नेते राहुल गांधी हे करतायत। मात्र 9 महिन्यांपूर्वीच महाराष्ट्रातील एका विधानसभा मतदारसंघामध्ये अशा पद्धतीचा घोळ झाला आहे हे लक्षात आल्याच्या नंतर तिथे तक्रार दाखल केली होती, पण 9 महिन्यानंतरही त्याच्यावरती कुठलीही कारवाई केली गेलेली नाहीये। उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर आहेत माझ्यासोबत। 9 महिन्यापूर्वी तक्रार तुळजापूर मतदारसंघातील केली होती, नेमकी ती तक्रार काय होती आणि प्रकरण थोडं सविस्तर सांगा। सगळ्यात महत्त्वाचं, तुळजापूर मधल्या एका गावामध्ये काही बोगस मतदाराची नोंद झाली हे आमच्या तालुका प्रमुखाच्या लक्षात आलं आणि ते लक्षात आल्याच्या नंतर त्यांनी त्या ठिकाणी जे निवडणूक निर्णय अधिकारी असतात त्यांच्याकडे तक्रार नोंदवली। ती तक्रार नोंदवल्याच्या नंतर हे प्रकरण फक्त एका गावापुरतं मर्यादित नसून ते पूर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये व्यापलेलं आहे हे लक्षात आलं आणि ह्याच्या संदर्भात आम्ही त्यावेळेस मागणी केली की तुम्ही प्रत्येक गावात चावडी वाचन घ्या, म्हणजे प्रत्येक गावात ह्या मतदार यादीचं वाचन करा। आणि त्याच्यात मग लक्षात असं आलं, ते चावडी वाचन केल्याच्या नंतर जवळपास 6000 मताची बोगस नोंदणी त्या ठिकाणी केली गेली आहे। हे जेव्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या लक्षात आलं तेव्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी 17/10/2024 फिर्याद दिली। स्वतः फिर्यादी निवडणूक आयोग आहे ही फिर्याद काय म्हणून फिर्याद दिली की अशा पद्धतीनं बोगस मतदार नोंदणी केली गेलेली आहे। मग ही फिर्याद दिल्याच्या नंतर आज जवळपास ह्या फिर्यादीला 9 महिने होत आलेत, अजूनपर्यंत पोलीस प्रशासनानं ह्याच्यात कसल्याही प्रकारचा तपास केला नाही। जे निवडणूक आयुक्त सारखं सांगतायत की ड्यू प्रोसेसमध्ये तुम्ही त्या ठिकाणी आवाज उठवायला पाहिजे होता, ही ड्यू प्रोसेसमध्ये केलेली तक्रार आहे। ह्या तक्रारीचं काय झालं, ह्याच्यावर काय कारवाई करणार, ज्या लोकांनी 6000 मतं वाढवली त्याला काय शिक्षा करणार, अजून तपासच करायला जर प्रशासन तयार नसेल तर शिक्षा काय करणार, मला वाटते हे प्रश्नचिन्ह आहे। आणि राहुल गांधी जे सांगतायत ते अगदी बरोबर आहे की अशा पद्धतीनं बोगस मताच्या नोंदी, बोगस मतदान जर प्रत्येक विधानसभेमध्ये वाढवलं असेल आणि त्याच्या माध्यमातून जर मतदान घेतलं गेलं असेल तर त्याचा निर्णय मग काय येणं अपेक्षित आहे। आणि ज्या अर्थी पोलीस प्रशासन आता कुणाची सत्ता आहे काय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, स्वतः निवडणूक आयोग फिर्यादी आहे, का तपास होत नाही 9 महिने झालं तरी। हे तुम्ही एक म्हणाले आता सुरुवातीला काही एका गावामध्ये अशा पद्धतीची बोगस मतदान वाढलं ह्या तुमच्या पदाधिकाऱ्याच्या लक्षात आलेलं होतं, ते गाव कुठलं होतं आणि मग पुढे प्रोसेस कशी? तुम्हाला ह्याच्यामधल्या फिर्यादीमध्ये हे सगळं डिटेल दिलेलं आहे, तुम्ही थोडं वाचून दाखवा। तुम्ही फिर्याद जर वाचून बघितली तुम्ही तर आपल्याला सगळं लक्षात येईल। ही फिर्याद जी आहे ती निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने दिलेली आहे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत तहसीलदार बोळंगे ह्यांनी ती दिलेली तक्रार आहे। ह्याच्यामध्ये सगळं सविस्तर आहे, आपण वाचा। आणि हे प्रकरण अतिशय गंभीर आहे। गंभीर का आहे की जे निवडणूक आयोग म्हणतंय की तुम्ही त्या वेळेला आवाज उठवायला पाहिजे, हा त्या वेळेला उठवलेला आवाज आहे। त्या तक्रारीचं त्या फिर्यादीचं जर 9 महिने काहीच होत नसेल काय होणार? खासदार साहेब, यात तुम्ही म्हणता की बोगस मतं वाढली 6000। मी म्हणत नाही, निवडणूक त्या फिर्यादी मी म्हणत नाही, स्वतः निवडणूक निर्णय अधिकारी फिर्यादीमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनी असं म्हटलेलं आहे, ते तुम्ही सांगताय। साधारणतः ही मतं कुठं वाढलेली आहेत? हे जे मतदान आहे ते फक्त तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये वाढलं गेलेलं आहे। मतदारसंघामध्ये हे बोगस मतदार कुठले आहेत? तुम्ही मागाशी काही फोटोही दाखवले होते, ते नेमके कोण? हे बोगस मतदार अनेक कॉलेजचे विद्यार्थी ज्याचा काही संबंध नाही त्या गावातल्या मतदानाशी, त्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांची मतं तिथं नोंदवायचा प्रयत्न झाला होता। साधारणतः कॉलेज कुठले आहेत त्यांची काय? याच्यामध्ये तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज आहेत, अजून बरेचसे कॉलेज आहेत। मला काय पर्टिक्युलर एका म्हणायचं नाही, पण संशयाला वाव कुठं आहे की का तपास करत नाही? तपास केल्यावर लक्षात येईल ना कोण गुन्हेगार आहे, कोण वोट चोर आहे, कोण मतदान वाढवायचा प्रयत्न करत आहे। पण तपासच नाही केला तर बरं फिर्याद कोण दिली आहे? तहसीलदार, निवडणूक आयोग। आता तहसीलदार म्हणायचं नाही, तहसीलदार नव्हता तो, मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी होता। आता तक्रार तुम्हीच दिली म्हणजे स्वतः ईसीच तक्रारदार आहे, का होत नाही? तुम्ही काही फोटो आता दाखवत होते, ते फोटो नेमकं काय आहेत ते परत एकदा प्रेक्षकांना दाखवाल आणि नेमकं त्या फोटोच्या अनुषंगाने तुमची मागणी काय? बऱ्याचशा ठिकाणी आपण बघितलं असेल, ह्याच्यात फोटोमध्ये विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी कॉलेजचे आणि मतदार त्या गावचे, अशा पद्धतीनं बोगस पद्धतीनं नोंदवलं गेलं होतं। हे प्रशासनाच्या लक्षात आलंय त्यावेळेस, म्हणूनच फिर्याद दिली ना। आमचं म्हणणं इतकंच आहे की हा जो काही प्रकार आहे 6000 मतं वाढवायचा, तो कुणी केला होता, कुणाच्या आशीर्वादाने झाला होता? जर तपास केला तर निष्पन्न होईल। आणि ज्या अर्थी प्रशासन तपास करत नाही त्याचा अर्थ काय होतो? कुणाला तरी वाचवायचंय।
तुम्ही म्हणताय कोणाला तरी वाचवायचंय, पण हे सत्ताधाऱ्यालाच वाचवायचंय, दुसरं कुणाला वाचवायचंय? स्थानिक अधिकाऱ्यांनी तक्रार केली होती. तुम्ही राज्याच्या निवडणूक आयोगाकडे काय तक्रार करणार आहात का, किंवा केंद्राच्या निवडणूक आयोगाकडे काय तक्रार करण्याचा तुमचा प्लॅन आहे? मी डायरेक्ट मुख्य निवडणूक आयुक्त देशाचे जे आहेत ज्ञानेश कुमार, त्यांना स्वतः मी पत्र लिहिलंय. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत त्यांना पत्र लिहिलंय आणि त्यांना ह्या प्रकरणाच्या गांभीर्याबद्दल निदर्शनास आणून दिलंय आणि त्यांना विनंती केली आहे की आपण म्हटल्याप्रमाणे आम्ही अतिशय ड्यू प्रोसेसमध्ये हे सगळं केलंय, तर ह्याच्यावर का कारवाई झाली नाही, उत्तर द्या. तुम्ही उत्तर मागत आहात त्यांना. यात एक वेगळा प्रश्न याच्यासाठी आहे की राहुल गांधी मागच्या काही काळापासून सातत्यानं, म्हणजे मागच्या साधारणतः 3-4 महिन्यांपासून त्यांनी महाराष्ट्रातील 2 विधानसभा, कर्नाटकची विधानसभा त्यांनी एक दाखवली होती. ही सगळी कागदपत्र तुमच्याकडे आहे, तुम्ही डाटा तो ऑलरेडी तुम्हाला त्यांनीच दिलेला आहे अधिकाऱ्यांनी वगैरे, तर हे सगळे घेऊन तुम्ही राहुल गांधी यांच्याशी संवाद साधणार आहात का? ह्याच्यात फिर्यादीच निवडणूक आयोग आहे हो. हा मुद्दा तुम्ही राहुल गांधींच्या लक्षात आणून देणार? बिलकुल. मी राहुल गांधींना टॅग केलंय. आज जे मी ट्विट केलंय ते त्यांनाही टॅग केलंय. ह्याच्यामार्फत त्यांच्यापर्यंत हा विषय मी पोहोचवणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचा विषय इतकाच आहे ह्याच्यातला की निवडणूक आयोगच फिर्यादी आहे 6000 मतं वाढवलीत म्हणून. अपेक्षा आहे कारवाई होईल म्हणून? काय अपेक्षा करायची सांगा ना. संसदेत 1 दिवस आधी चर्चा झाली नाही का पळ काढतंय सरकार? समजा तुम्ही मतदान वाढवलेलं नाही, तुम्ही त्याच्यात पापाचे भागीदार नाहीत, उजळ मात्यानं समोर या, होऊ दे ना चर्चा, होऊ दे ना दूध का दूध, पाणी का पाणी. आणि जी लोक लोकशाहीची अशा पद्धतीनं हत्या करू पाहतायत बोगस मतदार नोंदणी करून, त्यांचे चेहरे समोर येऊ द्या, त्यांचा चेहरा समोर येऊ द्या ना. आणि मला वाटतंय की जनतेच्या हे लक्षात आल्याच्या नंतर जनतेनं जर स्वतःच्या मताचा अधिकार वाचवायचा असेल, ही लोकशाही जिवंत ठेवायची असेल, संविधान वाचवायचं असेल, तर आता जनतेनं ह्याच्यावर विचार करणं गरजेचं आहे. जनता विचार करेल असं तुम्हाला वाटतं? निश्चित बिलकुल करेल. का करणार नाही? हे सगळे आज जनतेच्या हातातच आहे फक्त मताचा अधिकार. आणि तो अधिकार जर अशा पद्धतीनं हिरावला जात असेल, म्हणजे त्यांना आवश्यक आहेत ती बोगस मतं लावायची आणि जी मतं त्यांच्या विरोधात आहेत ती मतं कापून टाकायची, असा प्रकार जर होत असेल तर जनता ही बारकाईनं बघते. आणि जनता अतिशय बारकाईनं बघणारी ऑब्झर्वर असती, फक्त वेळेची वाट बघती. वेळ आल्यावर बिलकुल जनता त्याचं उत्तर देणार. शेवटचा प्रश्न विचारतो. संसदेच्या अधिवेशनामध्ये कुठल्याही पद्धतीची चर्चा झाली नाही. तुमचा विरोधी पक्षांचा हाच मुद्दा होता की मतचोरीच्या मुद्द्यावरती चर्चा झाली पाहिजे होती. जर चर्चा झाली असती तर तुम्ही हा विषय मांडणार होता, त्यासाठी तुम्ही थांबवला होता, हा विषय सभागृहात मांडणार होता? बिलकुल आमची तीच इच्छा होती. मी जेव्हा माझ्यासारखे अनेक खासदार आहेत ज्यांच्या मतदारसंघामध्ये अशा प्रकारचे असंख्य विषय आहेत, ह्याला महत्त्व का प्राप्त होते जास्तीचं? का तर ह्याच्यात निवडणूक आयोगच फिर्यादी आहे. 6000 मताची वाढ झालेली आहे त्याच्या बाबतीत. आणि ती फिर्यादी स्वतः निवडणूक आयोग असताना का त्याच्यात कारवाई होत नाही 9 महिन्याच्या नंतर? हा महत्त्वाचा विषय आहे. निश्चित हे खासदार ओमराजे निंबाळकर होते. गंभीर प्रकरण आहे तुळजापूरचं. त्यांनी समोर आणलेलं, तहसीलदारांनी तेव्हाचे तहसीलदार म्हणजे निवडणूक आयोग अधिकाऱ्यांनी तेव्हा तक्रार केली. 9 महिने झाले पण अजून याच्यावरती कुठलीही कारवाई झालेली नाहीये. त्याच्यामुळे त्यांनी राज्याचे निवडणूक आयुक्त आणि केंद्राचे निवडणूक आयुक्त ह्या दोघांकडेही तक्रार केलेली आहे. बघावं लागणार आहे आगामी काळामध्ये या त्यांनी केलेल्या तक्रारवरती काय कारवाई होते का, आणि कारवाई झाली तर नेमकं कुठल्या गोष्टी मतदानाच्या अनुषंगाने किंवा जे ते आरोप लागत आहेत मतचोरीचे त्या अनुषंगाने कुठल्या गोष्टी समोर येतात हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन विनोद कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.